राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढू, परंतु जे ते तिढा आहे त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या निर्णयानुसार मैत्रीपूर्ण लढतनुसार निवडणुका लढू, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नंदुरबार येथे सांगितले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक व राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला। यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होणारच होत्या, त्यामध्ये आधीच सुतोवाच तसं झालेलं होतं आणि म्हणून खरं म्हणजे या सगळ्या निर्णयाचं मी स्वागत या ठिकाणी करतो। भारतीय जनता पक्ष असेल, आमची महायुती असेल, आम्ही तर 12 महिने 24/7 आमचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी त्याला सामोरं जायला तयारच असतात। तसे वर्षभर सतत आमचे कार्यक्रम सुरू असतात आणि म्हणून मला असं वाटतं की आता 2 तारखेला ही निवडणूक मतदान त्या ठिकाणी होणार आहे। 3 तारखेला लगेच निकाल लागणार आहे। मी पुन्हा आपल्याला विश्वासाने सांगेल की याला फक्त महायुतीच राज्यामध्ये या ठिकाणी येणार। कांगावा कसला हे सगळं रडीचा डाव आहे। हा सगळा रडीचा डाव आहे। विशेष करून शिवसेना, उद्धवजी, आमचे राऊत साहेब, पवार साहेब, काँग्रेस, राहुल गांधीच्या वरती सगळं नाटक लावलेलं आहे। कारण म्हणजे काही करण्याची गरजच नव्हती, काहीच करण्याची गरज नव्हती। म्हणजे आपण जिंकलो तर सगळं बरोबर, आपण हारलो तर सगळं चुकीचं आहे। फक्त मतदान सुद्धा तुम्ही शिक्के मारून घ्या, मतदान पेट्या खराब आहेत, पण लोकसभेला का नाही बोलले? आणि म्हणून मला वाटतं ते सगळं संधी बघून सगळे त्याचे विचार बदलत आहेत, त्याचे निर्णय बदलत आहेत। त्यांनी पुन्हा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून, पण तो आता यशस्वी होणार नाही। आणि आता पुन्हा आपण बघाल राज्यामध्ये महायुतीचं सत्ता, महायुतीचं सगळं सरकार या सगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका या ठिकाणी येणार आहे। ही भूमिका हीच आहे। मान्य देवेंद्रजी असतील, आमचे रवीजी असतील, यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत। पण कदाचित काही ठिकाणी फारच टोकाची भूमिका असेल, जमतच नसेल, तर मग त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करू। पण शक्यतोवर मी म्हणतोय की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे। मग आमच्या रक्षाताई निवडून आल्या, खडसेंचं म्हणताय तुम्ही? हो, खडसे। मग रक्षाताई निवडून आले त्यावेळेला याच्यामध्ये घोळ होता का जळगाव जिल्ह्यातल्या, असं म्हणायचं आहे का? बोला, म्हणजे मुलगी हारली तर मग याद्या खराब, सुनबाई निवडून आली तर एकदम जोरात, म्हणजे अशी भूमिका अशी झाली 2 टप्पे घेऊन। याद्या त्याच होत्या ना, त्या काही याद्या बदलल्या नाही, बरोबर आहे? मग अशी 2 टप्पे भूमिका तुम्हाला घेता येणार नाही। ते काय म्हणाले मला माहिती आहे, पण तुम्ही विचारतात म्हणून मी सांगतोय याद्या खराब आहे। 4 मध्ये आधी निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमच्या रक्षाताई कमळावर निवडून आल्या, बरोबर आहे? विधानसभेला आमच्या रोहिणीताई त्या दुसऱ्यांदा परत पडल्यात। नाव नोंदवलं असेल, काही ठिकाणी स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल, वयामध्ये काही ठिकाणी फरक आहे, होतं ते। शेवटी ते सगळं आपल्यालाच ऑफिसवर जाऊनच नोंदवायचं असतं। काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते, पण एवढी मोठी मिस्टेक नाही की देशातलं चित्रच बदलेल, आम्हीच फक्त त्या ठिकाणी निवडून येऊ असं शक्य आहे का? मग लोकसभेमध्ये आम्ही कशाला एवढे काठावर गेलो असतो, का मागे गेलो असतो? आम्ही तर 400 पार सांगितलं होतं, असं नाही। त्यावेळेला नरेटिव्ह त्यांनी काहीतरी फिक्स केला, त्याच्यामध्ये त्यांना यश आलं। सगळं हे 400 पार का पाहिजे, यांना संविधान बदलायचं आहे, आमच्या आदिवासी बांधवांना फसवलं, दलित बांधवांना फसवलं, आणि त्यामुळे आम्ही कमी पडलो। आम्ही मान्य केलं, आम्ही म्हटलं का याद्यामध्ये घोळे म्हणून, का मशीन खराब झालेत म्हणून त्यांनी काहीतरी केलं म्हणून, असं काही म्हणजे उगाच असं रडत बसायचं नाही। आम्ही लोकसभेत हारल्यावर अतिशय जोमाने कामाला लागलो। विधानसभेमध्ये आम्ही विक्रमी, म्हणजे इतिहासात कधी नसेल एवढे मोठ्या माणसांनी निवडून आले। 149 पैकी 137 माणसांची निवडून आली भाजपच्या ठिकाणी, आणि म्हणून तुम्ही रडत बसायचं का?